नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बरेचसे दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झाला नव्हता. परंतु आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतोय आणि आजचा हा व्हिडिओ आपला खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि हा व्हिडिओ स्पेशली ड्रॉपर्ससाठी असणार आहे. ओके. तर मित्रांनो, आता आपले सध्या कॅप राउंड झाले, बरोबर? त्याच्यानंतर तुमचे ॲडमिशनही डन झाले. म्हणजे बऱ्याचशा म्हणजे सगळ्याच मुलांचे ॲडमिशन डन झाले. त्याच्यानंतर स्पॉट राउंड सध्या सुरू आहे. म्हणजे आजपासून स्पॉट राउंड सुरू होत आहे. आपली 13 तारीख आपल्याला सीईटीने दिली आहे, की फायनल आपलं ॲडमिशन कोणतं ठेवायचं त्यासाठी 13 तारीख दिली. ही तर प्रोसेस सुरू होत राहणार आहे. पण आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्राकडून एक डाउट विचारला जातोय. बऱ्याचशा विद्यार्थ्याकडून एक डाउट विचारला जातोय किंवा पालकांकडून डाउट विचारला जातोय, की ड्रॉप घ्यायचं का? ओके. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की ड्रॉप घ्यायचं की नको? आणि कुणी ड्रॉप घ्यायला पाहिजे? आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात द्या. बरोबर, आता ड्रॉप घेतलंय. बरोबर, ड्रॉप घेणं म्हणजे आपल्याला काय व्हॅकेशनला फिरायला जायचं नाही किंवा काही करायचं नाही. ड्रॉप घेतल्यावर आपल्याला व्यवस्थित अभ्यासच करायचा आहे. बरोबर? ते 1 वर्ष असणार आहे ड्रॉपचं आपलं. बरोबर? आता 1 पण नाही म्हणता येणार कारण 2-3 वर्ष 2-3 महिने तर ऑलरेडी झाले. कारण आता समजा यावेळेस जर आपली पहिली सीईटी समजा 19 तारखेपासून सुरू झाली होती एप्रिलमध्ये. तर आपण कन्सिडर करूया, की पुढच्या वर्षी पण आपली 2026 मध्ये एप्रिलमध्ये सीईटी होईल. म्हणजे तुमच्याकडे 1 वर्ष पण नीटनेटकं उरलेलं नाही आणि त्या 1 वर्षामध्ये तुम्हाला प्रूव्ह करायचंय. बरोबर? बरेच जण म्हणले असतील तुम्हाला, की ड्रॉप घेतलाय, तू असं केलंय, तू तसं केलंय. तर त्यांना आपल्याला कुठेतरी खोटं ठरवून दाखवायचंय. त्यांना प्रूव्ह करून दाखवायचं, की आम्ही पण करू शकतो. बरोबर? तर या पद्धतीने आपल्याला आपला अप्रोच पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जर झालं, तर समजा ड्रॉप कुणी घ्यावा? विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला समाधानकारक कॉलेज लागलं नसेल. ओके, आता समाधानकारक कॉलेज याचं डेफिनिशन म्हणजे काय आहे? तर समजा तुम्हाला पुण्यामधील किंवा समजा एखाद्या सिटीमधील टियर 2चं जर कॉलेज लागलं असेल सी-एस-आय-टीसाठी, तर तुम्ही एक वेळेस विचार करू शकता ड्रॉप घ्यायचा आहे की नाही. पण जर समजा तुम्हाला त्याच्याही खालचं कॉलेज लागलं असेल आणि त्याच्याहून असं आहे की समजा तुम्हाला कोर ब्रांचेससाठी लागलं असेल, एकदम खालच्या कॉलेजमध्ये किंवा समजा तुम्हाला कमी पर्सेंटाइल होते. आता पर्सेंटाइल कमी काय का आले? कारण समजा ठीक आहे तुमची प्रिपरेशन चांगली झाली होती. पण सीईटीला ऐन वेळेस काहीतरी गडबड झाली. त्याच्यामुळे तुमचे कमी पर्सेंटाइल आले. तर त्या केसमध्ये तुम्ही ड्रॉप घ्यायचा विचार करू शकता. काही प्रॉब्लेम नाही त्याला. त्याच्यानंतर समजा जर काउन्सिलिंगमध्ये तुमची काही मिस्टेक जर झाली असेल कॉलेजमध्ये, तर त्याचाही तुम्ही ड्रॉप घेण्याचा विचार करू शकता. पण जर एखादं चांगलं कॉलेज तुमच्या हातामध्ये असेल, तर मग तुम्ही ड्रॉप घेऊ नका. बरोबर? जर तुमच्याकडे समाधानकारक कॉलेज नसेल आणि तुमच्यात पोटेन्शियल असेल, की या 1 वर्षात तुम्ही नक्की म्हणजे नक्की सी किंवा पी-आय-सी-टीचा आय कार्ड गळ्यात घालणं, हा जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स जर असेल, तरच तुम्ही ड्रॉप घ्या. ओके, आता आपण ड्रॉपरसाठी बोलूया. तुम्हाला समजलंच असेल, की कोणी ड्रॉप घ्यायचा किंवा कोणी ड्रॉप घ्यायचा नाही. तर आता आपण ड्रॉपरसाठी बोलूया. तर ड्रॉपरसाठी अभ्यास कसा करायचा किंवा काय त्यांची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, हे आपण डिस्कस करूया. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके, आपले महेश सर. महेश सरांची एक स्पेशल बॅच आहे ड्रॉपर्ससाठी. ती मी तुम्हाला सजेस्ट करेल. तर त्या बॅचचं नाव आहे कमबॅक बॅच. मित्रांनो, नावातच कमबॅक आहे. म्हणजे कमबॅक आपला 100% होणार म्हणजे होणार. आता या बॅचची प्राइस ठीक आहे तुम्ही महेश सरांच्या ॲपवर जाऊन पाहू शकता. म्हणजे काय असेल ते त्या गोष्टी. ओके. त्यासोबत मी इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट्स पण प्रोव्हाईड करतो नेक्स्ट स्लाईडमध्ये. तर या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय? जर तुम्ही ही बॅच व्यवस्थित जर फॉलो केली, म्हणजे तुम्ही बॅच पर्चेस केल्याच्या दिवसापासून तर सीईटीला जाण्याच्या 1 दिवस अगोदरपर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली ओके, नित्यनियमितपणे जर ही बॅच फॉलो केली, ह्या बॅचमधील असणारे स्टडी मटेरियल असेल, त्याच्यानंतर टेस्ट सीरीज असतील, लेक्चर्स असतील, ते जर व्यवस्थित फॉलो जर केले, तर तुम्हाला सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी, व्ही-आय-टीमध्ये जाण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. ओके. स्वतः तुम्ही सुद्धा तुम्हाला रोखू शकत नाही. कारण या बॅचचं वैशिष्ट्यच तसं आहे आणि या बॅचमध्ये पास आउट झालेले विद्यार्थी आज सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी, व्ही-जी-टी-आय यांसारख्या कॉलेजमध्ये आहेत. ओके. आता ही बॅच कशी पर्चेस करायची? तर सर्वप्रथम सह्याद्री ट्युटोरियल्स तुम्हाला ॲप डाउनलोड करायला लागेल. ओके. प्ले स्टोअर असेल, ॲप स्टोअरला आपलं ॲप अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स नावाचं ॲप डाउनलोड करा. त्याच्यानंतर ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला स्टोअर नावाचा ऑप्शन दिसेल. ओके. स्टोअर ऑप्शनमध्ये तुम्हाला कमबॅक बॅच दिसेल. बाकीच्याही बॅचेस आहेत. व्हिजन बॅच आहे. त्याच्यानंतर सह्याद्री क्रॅश कोर्स आहे. त्याच्यानंतर सह्याद्री 2027 बॅच आहे. ओके. तर त्याच्यासोबत तुम्हाला कमबॅक बॅच दिसेल. ही स्पेशली बॅच ड्रॉपर्ससाठी आहे. ओके. ही एकच अशी बॅच आहे, की ती ड्रॉपरसाठी आहे आणि नावातच कमबॅक आहे म्हणल्यावर कमबॅक 100% होणार. त्याच्यामुळे कमबॅक बॅच नक्की पर्चेस करा आणि जर समजा पर्चेस करताना किंवा तुम्हाला बॅचबद्दल आणखी काही माहिती हवी असेल, तर हा माझा इथं नंबर आहे. ओके. 87 67 84 47 74 हा माझा नंबर आहे. तुम्ही मला एनीटाईम कॉल करू शकता. त्याचबरोबर सह्याद्री ट्युटोरियलचा हा नंबर आहे. ओके. यावरही तुम्ही एनीटाईम कॉल करू शकता. कोणत्याही नंबरवर तुम्ही जरी कॉल केला, तरी कॉल मीच उचलणार आहे आणि तुमचा प्रत्येक कॉल हा उचलला जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही निश्चिंत होऊन कॉल करा आणि कमबॅक बॅच नक्की पर्चेस करा. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल बॅचबद्दल तर या नंबरवर कॉल करा. इतरही जर काही डाऊट असेल तुमच्या सीईटीच्या काउन्सिलिंगबद्दल किंवा स्पॉट राउंडबद्दल तर या नंबरवर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत.